राशन चोरी बंद करो, राशन चोरांचा अरे नाश्ता केला नाही का? उपवास होता छोड़ो आने दो। स्पेशल पटकन तो चल ना सरपंच भाई पटकन अजय चलो चलो आगे चलो, डायरेक्ट नहीं से इधर वीडियो लेके मतलब नहीं है। चलो कुठे केबिन? हाँ इधर से हाँ चला जाऊ दे निवेदन द्यायला कोण ना तुम्ही चला पटकन जागा नाही होणार ते खोलाच जरा त्यांना येऊ द्या बाजूला थोडं सांगणार नाही उद्या भाई थोडं बाजूला खुर्चीवर काय ठेवलं खाली ठेवा टेबलवर अभिलाष माईक वरती टेबलवर बसून दे त्यांना बसायचं बसून बाईक काढून टाका टेबलवर थोडं मागे जगह नहीं भाई नहीं जागा एक तर केवढीशी बारीकशी दादा शिंदे साहेबांचं दिलं नाही अजून तयार आहे दिलं एक कॉपी इथे फक्त आवाज जरा कमी करा म्हणा आवाज कमी करा आवाज कमी करा दे ना ते मागची खिडकी बंद करा रिफ्लेक्शन येत नसेल साहेब आम्ही आपल्याला निवेदन द्यायला याच्यासाठी आलोय का जो शहरामध्ये चोरी चाललेले राशन ऑफिसच्या अधिकारी मिळून तुमचे जे जसे भूमाफिया असतात तसे राशन माफिया आहेत शहरामध्ये आणि ह्या शहरातला जो राशन गोरगरिबांचा आमच्या गरिबांच्या हक्काचं राशन मोठ्या प्रमाणामध्ये चोरी होते आणि ते राशन ऑफिसर 2-2, 3-3 टन 10 टन माल आल्याच्या नंतर 2 टन माल काढला जातो 2-3 टन माल आणि गरिबांचा 8 ते 9 टन फक्त माल विकला जातोय। याच्यामध्ये तुमचे इन्स्पेक्टर जे इथले निरीक्षक आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। सगळ्या अधिकाऱ्यांना हे सगळं प्रकार माहिती आहे। आम्ही तुम्हाला फक्त 15 दिवसाची मुदत द्यायला इथं आलेलो आहे। आज आमच्या गोरगरीब कुंटवली भास्कर नगर पूर्ण ईस्ट वेस्ट
दोन्ही साईडचं राशन मोठ्या प्रमाणामध्ये चोरी होतंय आणि ते राशन बिस्किट कंपन्यांना जातंय, दुकानदारांना जातात, अशा इतर लोकांना हे राशन विकलं जातंय. रात्रीच्या 4 वाजता 5 वाजता गाड्या भरल्या जातात, गोण्या बदली केल्या जातात आणि सगळं राशन पलटी करून हे पिकअपमध्ये छोट्या पिकअपमधून हे राशन तिकडं विकलं जातंय. तर हे निवेदन आम्ही तुम्हाला इथं द्यायला आलेलं आहे आणि 15 दिवसाची मुदत तुम्हाला देतोय. जर बंद नाही झालं तर इथं 3 ते 4 हजार नागरिकांचा मोर्चा आणि आपल्या तोंडाला स्पष्ट भाषेत सांगतो काळं फासलं जाईल जर आमच्या गोरगरिबाचं राशन आपण थांबवलं नाही चोरी करायचं. आणि त्याच्यामध्ये सर्व अधिकारी इन्व्हॉल्व आहेत. हीच विनंती आम्ही करायला शिवसेना शहर शाखा, महिला आघाडी, युवा सेना आणि समस्त अंबरनाथचे नागरिक मिळून तुम्हाला विनंती करायला आलेलं आहे. आणि याच्यानंतरचा जो आमचा शिवसेनेचा स्टाईलचा मोर्चा असेल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. साहेब कारवाई नाही का कारवाई नाही केली तुम्ही एवढ्या वर्षी? आज तुमच्याला का आमचे नागरिक आहेत बाहेर, तुम्ही त्यांना विचारा का तुम्हाला माहिती आहे का कुठे कुठे गोडाऊन आहेत बाहेर, कुठं माल चोरीचा विकला जातो, कुठं गोण्या पलटी होतात, नाही माहिती? पत्रकारांना पण विचारा, त्यांना तेही सांगतील होय की नाही. कोणत्या जाग्यामध्ये गाड्या पलटी होतात, तुमची गाडी आल्यावर इथं एंट्री झाली पाहिजे. तुमचा इन्स्पेक्टर तुम्ही तिथं बोर्ड लावले पाहिजे, तुम्हाला किती किलो राशन भेटतं, काय भेटतं. आम्ही तुम्हाला आमचा फॉर्म भरून देतोय, पूर्ण घरोघरी आम्ही तुम्हाला फॉर्म भरून देतोय का तुम्हाला राशन 4-4 महिन्याचं 2-2 महिन्याचं राशन साहेब लोकांचं खातात एक अधिकारी. थंब घेत आहेत तर थंब सांगतात का थंब चालत नाहीये, नेट नाहीये, मशीन चालत नाहीये, केवायसी अपडेट नाहीये, तुमची कंप्लेंट बुक नसते. असे कितीतरी कंप्लेंट तुमच्या राशन ऑफिसर, सगळ्यात मोठा जो ठेकेदार आहे तुमच्या अंबरनाथचा राशन पुरवठा करणारा, हा त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. आणि हा इन्व्हॉल्व याच्यासाठी आहे का हा पूर्ण अंबरनाथ शहराचं राशन इतर जे ठेकेदार आहेत त्यांना मिळून पिकअपमधून माल विकला जातोय, गाड्यांमधून जातोय, सकाळी 5ला जातोय, 4ला जातोय. आम्ही पोलीस स्टेशनला पण निवेदन देणार आहे का याला पण तुम्ही आळा घालावा आणि याच्यावर कारवाई करावी. आणि तुम्हाला सगळं माहिती आहे त्यात कोण चोर आहेत आणि कोण साव आहेत, सगळं तुमच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. त्यात तुमचे सेंट्री इन्स्पेक्टर सगळे त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत आणि स्वतः तुम्ही पण अधिकारी म्हणून त्यामध्ये इन्व्हॉल्व आहात. हे आम्ही तुम्हाला स्पष्ट भाषेमध्ये एक शिवसेना आणि शिवसेना महिला आघाडीतर्फे सांगतोय. तुम्हाला गोरगरिबांच्या फुकट राशन चोरी करताना लाज वाटली पाहिजे साहेब या लोकांना, आणि त्याच्यावर तुमचं कंट्रोल आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना, राशन अधिकाऱ्यांना हे सगळं माहिती आहे आणि हे बिंदासपणे चालू आहे सगळं. कोणाचा वरद असतं याच्यावर त्याचा पण पत्ता लागून त्याच्यावर पण हे झालं पाहिजे. एक वर्ष हे चालू आहे. आतापर्यंत आम्ही त्या रेशन ऑफिसच्या आतमध्ये सुद्धा कधी आलो नाही. कोण अधिकारी आहे, कोण इथे अंबरनाथच्या अधिकाऱ्यांकडून रेशनच्या आणि रेशन दुकानदारांकडून किती हप्ते गोळा केले जातात आणि कोण हप्ते जमा करतात हे सुद्धा माहिती आहे आणि पोलीस खात्याला सुद्धा माहिती आहे. तरी देखील डोळे झाकून हा धंदा व्यवस्थित चालू आहे. गोरगरिबांचं राशन चोरून विकलं जात आहे. केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, आमचे पालकमंत्री, आमचे शिंदेसाहेब, माजी मुख्यमंत्री, आपले उपमुख्यमंत्री हे अतोनात प्रयत्न करतात की गोरगरिबांना राशन वेळेवर मिळावं. परंतु हे राशन गोरगरिबांच्या मुखातलं काढून हे धनधान्य व्यापाऱ्यांना विकलं जाते. ते व्यापारी त्याला बॅगा चेंज करून बिस्किट कंपन्यांना आणखी मोठ्या मार्केटमध्ये ते विकल्या जातात. तांदूळ असो, गहू असो, तेल असो, अनेक गोष्टी रेशनच्या स्वस्तातल्या जातात. लोकांचे सम घेतले जातात. लोकांना सांगितलं जातं की एवढंच राशन आलं आहे, तेवढंच आलं आहे. गरिबाला जे मिळेल ते तो पदरात पाडून घेतो आणि तो निघून जात असतो. त्यामुळं तुमचं कसलंही कंट्रोल या रेशन ऑफिसमध्ये किंवा बाहेर नाही आहे. आज आम्ही पहिल्यांदा अंबरनाथमध्ये अनेक पाण्यासाठी, लाईटसाठी, नगरपालिकेसाठी, रस्त्यांसाठी मोर्चे काढले होते. परंतु हा मोर्चा अंबरनाथमध्ये सगळ्यात मोठा असेल आणि तो गोरगरिबांचा असेल. नागरिकांना त्यांच्या पोटात राशन काढून तुम्ही विकून खाताय, त्यामुळं त्यांचा जो मोर्चा येईल
त्याची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला एक आणखी सांगतो की आम्हाला हे माहिती होतं की या रेशन ऑफिसमध्ये तास 2 तास पाऊस पडला तरी आतमध्ये पाणी घुसतंय. या तुम्हाला निवेदन द्यायच्या अगोदर काल आम्ही पालकमंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे की ताबडतोब नवीन रेशन ऑफिसची जागा रेशन ऑफिसला मिळावी. हे सुद्धा पत्र आम्ही ताबडतोब दिलेलं आहे. असं नाही की आम्ही तुमची बाजू घेत नाही, परंतु तुम्हाला चांगल्या जागेमध्ये नेऊन तुम्ही जर गोरगरिबांना लुटणार असाल तर तुम्हाला आम्ही इथून शासनाचा पगार पुन्हा त्याच्यामध्ये ही लुटीचा प्रकार हे आम्ही सहन करणार नाही. कारण अनेक तक्रारी आम्ही आता नागरिकांना एक फॉर्म दिलेला आहे. ते फॉर्मवर ते लिहून देणार आहे की होय आम्हाला राशन रेग्युलर मिळतंय की नाही मिळतंय, गहू मिळतात का, ते हो म्हणतील नाही म्हणतील, असं सगळे आम्ही किमान 50,000 फॉर्म या भागामध्ये वाटलेले. त्यातले जेवढे फॉर्म येतील होय किंवा नाही ते तुम्हाला पोलीस खात्याला पत्रकार बंधूंना आम्ही दाखवू. त्यातूनच खरं खोटं सगळं होणार आहे. आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या म्हणून आज आम्ही ही वेळ आली. साधं आज निवेदन द्यायला येतोय हे समजल्यावर आज 200-400 लोक इथं आलेले आहेत. मोर्चा काढल्यावर तुमची काय परिस्थिती होईल एवढं लक्षात ठेवायचं. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, एकनाथ शिंदे साहेबांचा जय असो, एकनाथ शिंदे साहेबांचा जय असो, अण्णासाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. कुठलीही गाडी इथं एंट्री होत नाही. तुमचं फक्त 2 व्हीलरवर येतो तो ठेकेदार इथं एंट्री करून घेऊन जातो. प्रत्येक गाडी इथं आली पाहिजे, त्याचं फोटो सेशन झालं पाहिजे. ते सुशिक्षित नागरिकांच्या किंवा गरीब लोकांच्या ग्रुपवर टाकली पाहिजे का ही गाडी ह्या नंबरची गाडी ह्या दुकानावर चालली, त्या दुकानामधून एवढं राशन तुम्हाला देणार आहे. कुठल्याही दुकानदारावर बोर्ड नाही, कुठं कंप्लेंट बोर्ड नाहीये, कुठं कंप्लेंटची डायरी नाहीये. सगळ्यात मोठा तुमचा जो ठेकेदार आहे तो आणि तुमच्या अधिकारी संगमत होऊन जो माल विकला जातोय त्याला आळा नाही घातला तर याचे जिम्मेदार सर्वस्व आपण राहणार, एवढं लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये तुम्ही पण इन्व्हॉल्व आहेत आम्हाला 100% माहिती आहे. कारण का एवढ्या दिवसापासून हा राशन चोरीचा धंदा जो चालू आहे हा आपल्या आशीर्वादाने चाललाय, एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही बाहेर या, तिथं 2 मिनिटं लोकांना काय ते सांगा व्यवस्थित आणि तिथं निवेदन आम्ही बाहेरच तुम्हाला सगळीकडे देतो. बाहेरच घ्यायचं, जागा नाही सर बाहेरच घेऊया. हा इथं देता येणार नाही, सगळ्यासमोर फोटो पण जरा घेणार. निवेदन बाहेर लोकांना पण कळेल ना, लोकांना पण कळेल. तुम्ही उत्तर विचारा त्यांना, आम्हाला विचारा काय विचारायचं असेल तर तुम्हाला एवढं हायपर पहिल्यांदाच बघितलं वाटायची वेळ आल्या. अधिकारी बसला उलटा झाला. पकडू का काही दिवसाची 2 दिवस चांगले वाटतील, परत आपल्या लाईनवरच येतील. प्रोटोकॉल निघायला पाहिजे होतं. या बाहेर या. हे निखिल त्यांना घे, बाहेर घे, बाहेर घे निखिल, बाहेर या.
चला 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 पुढे चला थोडं पुढे चला सगळ्यांनी चला पुढे चला चला अधिकारी यांना पाठी वेळ अजून अधिकारी येतात. अंबरनाथ शहरातील अनेक नागरिक जे आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं तर शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले. सगळे मागे 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 थांब 2 मिनिटं बूम नको टाकू. अमित तुम्ही नाही करणार रेकॉर्ड अरे नंतर पाहिजे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने अंबरनाथकर जे आहेत ते दाखल झालेले आहेत. रेशनिंगच्या काळाबाजाराविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकदम लोकल मध्ये आल्यासारखं फील होतंय मला. लोकल मध्ये आल्यासारखं. सर या सर या सर या इकडे या माझ्या पुढे नाही हो या हो एकदम परफेक्ट आला तुमचा. एक नंबर आहे. हे ना मागे करते शूट नाही करते तर सर या सर ना या अमित सर सर असू दे ना शूट नाही करते काय बूम पडला जरा. बूम पार्टी का बूम निवेदन आहे आणि 15 मागण्या आहेत आमच्या. मागण्या तुम्हाला सगळ्या व्हॉट्सअपला आणि तुम्हाला पाठवतो आणि हे पत्र सुद्धा आम्ही तुम्हाला देतोय. 15 दिवसात जर यांनी सुधारणा नाही केली राशन चोरीची तर 15 दिवसानंतर एवढा मोठा भव्य मोर्चा अंबरनाथ शहरामध्ये यांना आयुष्यात कधी बघायला भेटणार नाही. एवढा मोठा मोर्चा अंबरनाथ शहरामधून निघेल. मी साहेबांना विनंती करतो की हे निवेदन आपण आज चांगल्या प्रकारे देतोय. जर त्यांनी 15 दिवसाला ऐकलं नाही तर ते तोंडाला काळं फासून हे निवेदन त्यांना देण्यात येईल. एवढं 100%. शिवसेना शिवसेना राशन आमच्या हक्काचं शिवसेना शिवसेना राशन चोर मुर्दाबाद 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 राशन चोर मुर्दाबाद. तुम्हाला पहिले त्यांना विचारायचं असेल अधिकाऱ्यांना काय अधिकाऱ्यांना विचारा. त्या साईडला तुम्ही त्याला मागे साहेब अंबरनाथ मध्ये रेशन चोरी होते असा साहेब अंबरनाथ मध्ये रेशन चोरी होते असा शिवसेनेचा आरोप आहे. काय आपलं स्पष्टीकरण याच्यावर? आताच माझ्याकडे निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या काही तुमच्या साहेबांच्या मागण्या आहेत त्यानुसार आम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करू आणि 15 दिवसात तुम्हाला फरक नक्की जाणवेल. जे काही दोषी दुकानदार काय आढळून येईल किंवा काही चुकीच्या गोष्टी आढळून येईल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू आणि पोलीस केसही त्या गरज पडेल त्यावेळी नक्कीच केली जाईल आणि पुढील 15 दिवसात नक्कीच फरक जाणून येईल आपल्या लोकांनाही. ती मोर्चा काढायची वेळ येणार नाही. मोर्चाची काय वाट बघावी लागली? नाही
मोर्चा काढायची वेळ येणार नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो. साहेब, आणि 15 दिवसात त्याच्यात असा आरोप होतोय, अधिकारी इन्व्हॉल्व आहेत का? नाही, तसं नाही, तसं कोणी इन्व्हॉल्व नाही आहे. बऱ्याच लोकांचा आरोप आहे की लोकांना वेळेत राशन मिळत नाही, त्यांची बरीचशी अपघातभर होते. याच्यावर तुम्ही दक्षता याच्याबद्दल आपल्याकडून दक्षता काही घेण्यात आली नाही का? वेळोवेळी दक्षता घेण्यात येते, तसेच ग्रहभेटी देण्यात येतात आणि याबाबत रेस्टिंग इन्स्पेक्टरलाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्याबाबत पुढच्या 15 दिवसात काय बदल होणार आहे ते तुम्हाला नक्कीच दिसेल. पुढे 15 दिवसात काय बदल होईल ते आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला करून दाखवणं हे महत्त्वाचं वाटतं मला. राशनचा काळा बाजार एवढा होत आहे असा देखील आरोप होतोय आणि त्यावर तुम्ही काहीच कारवाई करत नाही असं देखील दिसून येतं. कारवाई आमची चालूच असते. मी तर ठेकेदार वगैरे जे आहेत आमचे त्यांच्याशी चर्चाला म्हणजे एक मिटिंगला त्यांना बोलवत आहे आणि त्यांचीही मिटिंग घेऊन एक व्यवस्थित सुरळीतपणा जसं वाटपामध्ये होईल त्या पद्धतीने आम्ही कारवाई मिटिंग घेऊन त्यांना सूचना देण्यात येतील. नागरिक काय बोलायचं, नागरिकांच्या प्रतिक्रिया लावत पण नाही तिकडे हे आम्ही पाठी रे तू आता मागे 2 मिनिटं घ्या चला. ओके. अण्णा, अंबरनाथ मध्ये रेशनचा काळा बाजार होतो असा आपला आरोप आहे. आता अधिकारी म्हणतात की आम्ही सुधारणा करू, पण इतके दिवस काय केलं अधिकाऱ्यांनी, आपण काय नेमका जाब विचारला? अंबरनाथची शिवसेना आज प्रथमच रेशन ऑफिसवर आलेली आहे आणि रेशन ऑफिसरना ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्यांनी हे कबूल केले की 15 दिवसात आम्ही सुधारणा करू. याचाच अर्थ त्यांनी कबूल केलेला आहे की आम्ही कुठेतरी इथे माल चोरी होतोय, आम्ही कुठेतरी कमी पडतोय. आजपर्यंत मला 45 वर्ष झाली शिवसेनेचं काम करत असताना मला कधीही रेशन ऑफिसवर मोर्चा काढायची वेळ आली नव्हती. परंतु नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आमच्या माता भगिनी अनेक वेळा या अंबरनाथच्या रेशन ऑफिसच्या बाबतीमध्ये सांगायला यायला लागल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण फक्त आता निवेदन देऊ. ही तर फक्त एक झलक आहे निवेदन देण्याची. ज्या दिवशी यांनी 15 दिवसाची मुदत मागितली, 15 दिवसाच्या आत जर खरोखर सर्व नागरिकांना वेळेवर रेशन नाही मिळालं आणि रेशन दुकानदार आणि चोरीचा माल जर बंद नाही झाला तर आम्ही जो प्रचंड मोर्चा काढणार आहोत तो भूतोन भविष्यात हे असेल आणि रेशन ऑफिसर लोकांना आम्ही दाखवून देऊ की नागरिक रस्त्यावर आल्यावर तुमचे काय हाल होतील. आणि हेच करत नाही तर आम्ही रेशन ऑफिसची जागा, आता मी पहिल्यांदा अंबरनाथच्या रेशन ऑफिसमध्ये गेलेलो आहे. मी पाहिलं की काय जीव गुदमरत असेल त्यांचा दिवसभर तिथे बसून. त्यांनाही चांगली जागा मिळावी याकरता देखील आजच निवेदन माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही दिलेलं आहे. परंतु गेली 15 वर्ष अंबरनाथमध्ये निवडून येणारे लोकप्रतिनिधी लोकांच्या पोट भरतं जिथे केंद्र शासन, महाराष्ट्र शासन ज्यांना राशन देत असतं त्या रेशन ऑफिसची काय अवस्था आहे आणि नागरिकांची काय अवस्था आहे, नागरिकांना राशन वेळेवर मिळतं का हे सुद्धा बघायची त्यांना गरज पडली नाही असं मला वाटतंय. खरोखर अनेक भूमाफियासारखे राशन माफिया या अंबरनाथमध्ये झालेले आहेत. त्यांना आळा बसवण्यासाठी शिवसेना शहर शाखा, महिला आघाडी आणि युवा सेना यापुढे रस्त्यावर उतरेल आणि गोरगरीब नागरिकांना हक्काचं राशन त्यांना मिळेल याकरता आम्ही प्रयत्न करणार. आज बोला
काय नेमका आपण इशारा दिला, आपण म्हणाला तोंडाला काळा पासू पुढच्या 15 दिवसात? आज माझा भास्करनगर वाडा शाखेचा भूमिपूजन होतं. त्यावेळेस आम्ही जेव्हा जमा झालो होतो त्यावेळेस कमीत कमी 50 ते 100 महिला प्रत्येक वार्डातून मला भेटण्यासाठी तिथं आल्या होत्या आणि त्यांनी एकच घराणं लावलं का आम्हाला 3-3, 4-4 महिन्याचं राशनच भेटलं जात नाहीये. आणि ते राशन हे जे राशन ऑफिसर आणि त्याचे सेंट्री इन्स्पेक्टर आहेत जे हे सगळे मिळून आणि इथला जो ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा हा सगळ्यात मोठा भूमाफिया जसा असतो तसा राशन माफिया हा अंबरनाथ शहरातला ठेकेदार आहे. आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी, प्रायव्हेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून ते बाहेर विकला जातोय. ज्या किमती आमच्या गोरगरिबांच्या नागरिकांचा हक्काचा माल हे सगळे मिळून खातायत. आणि जी गाडी इथं जाऊन एंट्री केली पाहिजे ती कुठेही एंट्री केली जात नाहीये. पहिले ह्या अंबरनाथ शहरामधले राशन ऑफिसची गाड्या आल्यावर इथं गाडी येऊन त्याची एंट्री होऊन ती गाडी पुढे पास व्हायची. तसं कुठेही होत नाहीये. आणि याच्या सर्वस्व जबाबदार इथले राशन ऑफिसर आणि वरिष्ठ अधिकारी आहेत. जर यांनी ह्या 15 दिवसामध्ये यांना सांगतो आम्ही यांनी 15 दिवसामध्ये हा सगळा प्रकार थांबवला नाही तर राशन जे खातायत ते त्यांना आम्ही इथं आल्यावर दाखवू. आणि जर नाही ऐकलं तर त्याच्या तोंडाला 100% काळं फासलं जाईल. मी एवढंच तुमच्या पत्रकारांमार्फत बोलतोय.